खरं तर यापेक्षा सुंदर आणि सगुण रूप ते कोणतं? सुंदर ते ध्यान उभे पिठेवरी असं म्हणत आईवडिलांची सेवा करण्यासाठी राबत असलेल्या पुंडलिकाचा भेटण्यासाठी परब्रह्म स्वतः त्या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वतः परब्रह्म आल्यानंतर सुद्धा आईवडिलांचीच सेवा त्यांनी केली असे माता पित्रा भक्त असलेले पुंडलिक यांनी केवळ एक वीट फेकली आणि त्या विटेवर 28 युगांपासून उभा असलेला हा सुकुमार असा विठ्ठल परमात्मा. या विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकरी दिंड्या पताकांचा भार घेऊन जेव्हा शेकडो मैलाचा प्रवास करून त्या ठिकाणी जातात, परंतु हे वारकरी वेडे आहेत. त्यांना इतक्या लांब जाण्याची गरज काय? आणि भेटायला जातात तर कोणाला? त्या काळ्या दगडाला. असा आपल्या सौंदर्याचा गर्व असलेली मुक्तकेशी नावाची एक मुलगी त्या वारकऱ्यांची हेटाळणी करत होती. तेव्हा एक वारकरी म्हणाला, तू एकदा येऊन तर पहा आमच्या विठ्ठलाला भेटायला. त्यावेळेला ती म्हणाली, मी इतकी सुंदर आहे. स्वतःला सौंदर्याचा जबरदस्त अहंकार तिला झालेला होता. मी इतकी सुंदर आहे आणि माझं कपाळ त्या काळ्या दगडावर टेकवायचं. म्हणे तू येऊन तर पहा आमचा विठ्ठल सुद्धा पांडुरंग परमात्मा किती सुकुमार आहे. आणि त्यावेळेला ती त्यांच्या सगळ्यांच्या आग्रह खातर जाते. परंतु मस्तक त्या ठिकाणी टेकवण्याच्या अगोदर तो काळा पाषाण आहे त्याला हात लावायला जाते. आणि हात लावायला गेल्यानंतर या कनिष्काताई डाव्या पायाला जेव्हा ती एक बोट लावते, विठ्ठलाने आपलं रूप इतकं सुकुमार केलेलं आहे की तिचं बोट सुद्धा त्या पायामध्ये रुतलं जातं. आणि तीच डाव्या पायाला खूण आजही पांडुरंगाच्या पायामध्ये दिसते. त्यावेळेला तिचं गर्वहरण होतं की हा राजस सुकुमार तर आपल्यापेक्षा सुकुमार आहे. आणि अशा या परब्रह्माचं सुंदर असं रूप ज्या ध्यानाच्या अभंगातून आपण नेहमी ऐकत असतो, तेच ध्यान पांडुरंग परमात्म्याचं करूया पुढील सुंदर अशा भक्तिगीताच्या रूपात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान
सुंदर ते